नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा आपलं आज सेशन जे अंकगणिताचं चालू आहे त्याचं तिसरं लेक्चर आहे. राईट. पहिल्या लेक्चरला आपण फक्त आणि फक्त चॅप्टर्सची नावं बघितली होती. कालच्या लेक्चरला आपण संख्यांना सुरुवात केली होती आणि संख्या ज्या काही आहेत त्या सगळ्या पाहिल्या होत्या. किती टाईपच्या आहेत, फक्त त्याच्यातला एक प्रकार बघितला नव्हता, तो म्हणजे अपूर्णांक. आणि मी तुम्हाला जसं बोललो होतो की अपूर्णांकासाठी एक वेगळा चॅप्टर म्हणून कन्सिडर केला जातो. मग अपूर्णांक नेमके कोणत्या कोणत्या प्रकारचे असतात, कसे कसे असतात, एका अपूर्णांक तर दुसऱ्या अपूर्णांकामध्ये कसं रूपांतरण केलं जातं हे एक बघायचं आहे. अपूर्णांकांची बेरीज, अपूर्णांकांची वजाबाकी, अपूर्णांकांचा गुणाकार, अपूर्णांकांचा भागाकार, हे सगळं बघायचं आहे आपल्याला. ठीक आहे. तर आज आपण बघूयात की अपूर्णांक नेमके कोणते असतात. राईट. एक असतो ज्याला म्हणलं जातं व्यवहारी अपूर्णांक, व्यवहारी अपूर्णांक. आणि एक असतो व्यवहारी अपूर्णांकालाच म्हणलं जात असतं साधा अपूर्णांक. ठीक आहे, सिंपल फ्रॅक्शन. इथे असतो दशांश अपूर्णांक, दशांश अपूर्णांक. ठीक आहे. व्यवहारी अपूर्णांक म्हणजे कोणता, जो P/Q च्या स्वरूपात लिहिला जात असतो. फक्त एवढंच एक कंडिशन की एक तर Q काय नाही पाहिजे, तुमचा 0 नाही पाहिजे. राईट. Q काय नाही पाहिजे तुमचा, Q तुमचा 1 नाही पाहिजे, Q तुमचा 1 नाही पाहिजे आणि -1 सुद्धा नाही पाहिजे. Q म्हणजे जे छेदामध्ये लिहिलेले आहे, जे रेषेच्या खाली लिहिलेले आहे ते 0 नकोय, 1 नकोय, -1 नकोय, बाकी काहीही सांग काही. राईट. तो व्यवहारी अपूर्णांक आहे. म्हणजे जगातली कुठलीही संख्या जी लिहिल्या जाऊ शकते. फॉर एक्झाम्पल 13/18. राईट. याला म्हणल्या जाईल व्यवहारी अपूर्णांक. ठीक आहे. जिथे तुम्हाला गोष्ट लक्षात येते की अंश हा कसा आहे, लहान आहे. ठीक आहे. आणि एक असतो छेद मोठा आहे. करेक्ट आहे. अपूर्णांक तेव्हाच म्हणायचं, व्यवहारी अपूर्णांक किंवा साधा अपूर्णांक तेव्हाच म्हणायचं जेव्हा अंशस्थानची संख्या ही लहान असेल आणि छेदस्थानातली संख्या ही मोठी असेल. त्यालाच अपूर्णांक म्हणायचं, त्यालाच साधा अपूर्णांक किंवा व्यवहारी अपूर्णांक म्हणायचं. व्यवहारी अपूर्णांक का, कारण की तो व्यवहारामध्ये वापरला जात असतो, म्हणून व्यवहारी अपूर्णांक म्हणायचं. राईट. आणि जर का तुम्हाला अंश लहान आणि छेद मोठा दिसत असेल तर याला म्हणायचं असतं छेदाधिक अपूर्णांक. छेदाधिक म्हणजे जिथं छेद अधिक आहे, छेद मोठा आहे, त्याला छेदाधिक अपूर्णांक म्हणायचं. मग असाच एक असतो ज्याला अंशाधिक अपूर्णांक म्हणायचं. अंशाधिक अपूर्णांक. अंश अधिक म्हणजे जिथं अंश मोठा आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल 17 छेदस्थानामध्ये 5 टाकूयात. आता तुम्हाला लक्षात येईल की इथे अंश हा मोठा आहे. ठीक आहे. आणि छेद हा कसा आहे, छेद हा लहान आहे. ठीक आहे. अंशाधिक आणि छेदाधिक. डन. आता मुद्दा असा आहे की अंशाधिक जो अपूर्णांक आहे त्याला अंशाधिक अपूर्णांक न म्हणता यालाच म्हणल्या जात असतं पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणलं जातं. पूर्णांक युक्त अपूर्णांक म्हणलं जातं. म्हणजे ज्याच्यामध्ये पूर्णांकही दिसतोय आणि अपूर्णांकही दिसतोय असा, म्हणजे तोच अंशाधिक अपूर्णांक. असं का म्हणलं जातं याला, तर मला एक सांगा. आता हे जे 17/5 आहेत, तर आपण काय करतो की 5चा पाढा म्हणायला लागतो कुठपर्यंत, जोपर्यंत 17 ही संख्या ओलांडल्या जात नाही. राईट. जेव्हा 5चा पाढा आपण म्हणायला सुरुवात केली आणि 17च्या पुढची जर का संख्या आली तर ते आपण कन्सिडर नाही करायचं. 17च्या अलीकडचीच संख्या जी 5च्या पाढ्यात आहे ती कन्सिडर करायची. राईट. मग आपण म्हणूयात 5×1 5, 5×2 10, 5×3 15, 5×4 20. 5×4 20 म्हणजे 17च्या पुढे चालली. मग 5×4 20 पकडता येणार नाही, 5×3 15च पकडता येईल आपल्याला. 5ने भाग दिला 17 पर्यंत तर 5×3 15 म्हणजे 17 पैकी 15चा हिशोब लागलेला आहे. आता जे काही उरलेत, 17 पैकी 15 गेले तर उरले किती, 2 आणि छेदस्थानामध्ये 5 जशाला तसे. क्लिअर आहे. बर. आता यालाच लिहायची पद्धत पण अशीच असते की 3 पूर्णतः लिहिल्या जात असतात आणि 2/5. ठीक आहे. ह्या दोघांचाही अर्थ एकच आहे. मग तुम्हाला दिसेल की इथं 3 हा एक कंप्लीट नंबर आहे, इंटिजर आहे, ज्याच्या छेदामध्ये काहीच नाही. 3 हा कसा आहे, पूर्णांक आहे. आणि हा 2/5 हा कसा आहे, अपूर्णांक. आणि तो अपूर्णांक कसा आहे, मग आता इथे जसा तुम्हाला दिसतोय की छेद अधिक अपूर्णांक आहे तो.
ठीक आहे. ही सोडवण्याची पण एक पद्धत कशी असते तेही बघून घ्या. परत एकदा शॉर्टमध्ये बघूयात. 17 आहे, 17ची फोड मी अशी करू शकतो का, 15 अधिक 2, आणि छेद जर का वेगळा करून घेतला चालेल. लहानपणापासून ऐकलंय ना आपण की छेद समान असेल तर अंशाची बेरीज किंवा वजाबाकी, हे ऐकलेलं आहे आपण, राईट. मग तेच आपण इथं केलंय की छेद समान करून घेतला आणि अंशाला थोडंसं फोडून घेतलं. इथे 5 नी 15 पर्यंत भाग जाऊ शकतो. उत्तर येतंय 3, छेदस्थानामध्ये 1 आणि इथं 2/5. म्हणजे आता 3/1 अधिक 2/5. 3/1 छेदामध्ये 1 आहे, दाखवला नाही दाखवलं तरी फरक पडत नाही म्हणून आपण 3 कंप्लीट लिहिला आणि फक्त याच्यातलं बेरजेचं जरी साईन काढून टाकलं तरी आपण असं लिहू शकतो ह्याला, राईट. आणि यालाच मोजताना आपण कसं मोजत असतो, 3×5 15, 15 आणि 2 झाले 17. 3×5 15, 15 आणि 2 17 आणि छेदातला 5 जशाला तसा, राईट. म्हणजे ती संख्या आपल्याला फिरवून सुद्धा परत तशाला तशी आणता येत असते. ठीक आहे. अंशाधिक आणि छेदाधिक कळालंय इथपर्यंत? डन. चालेल, पुढे बघूयात. आता पूर्णांकयुक्त अपूर्णांक बघितला, अंशाधिक बघितला, छेदाधिक बघितला, हे सगळे व्यवहारी अपूर्णांकाचे प्रकार आहेत. मग दशांश अपूर्णांक म्हणजे काय, तर ते थोडंसं आपण पुढच्या स्लाइडवर जाऊयात. ठीक आहे. दशांश अपूर्णांक, दशांश अपूर्णांक, राईट, ज्याला इंग्लिशमध्ये म्हणलं जातंय डेसिमल फ्रॅक्शन. डेसिमल फ्रॅक्शन म्हणलं जाते. डेसिमल म्हणजे काय, जो दशांश तुम्ही पाहता एखाद्या संख्येमध्ये, फॉर एक्झाम्पल जसं तुम्ही पायची व्हॅल्यू जी घेतलेली आहे 3.14, तर हा जो पॉइंट आहे यालाच दशांश म्हणलं जात असतं ना. म्हणजे ज्या संख्यांमध्ये मला दशांश दिसतो त्याला दशांश अपूर्णांक म्हणायचं, राईट. ठीक आहे. मग आता ह्या दशांश अपूर्णांकाचे 2 प्रकार पडतात. एक प्रकार पडतो ज्याला म्हणल्या जाते मराठीमध्ये खंडित अपूर्णांक. कोणता? खंडित. आणि एक असतो अखंडित अपूर्णांक. एक असतो खंडित अपूर्णांक, एक असतो अखंडित अपूर्णांक. खंडित अपूर्णांक म्हणजे काय की जिथं खंड झालेला दिसतोय तुम्हाला. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल जसं की 1.25 करेक्ट आहे, हा एक अपूर्णांक असू शकतो. किंवा 1.5, 1.75 हा एक असेल, किंवा 2.35, राईट. आता ह्या 5 नंतर काही दिसत नाहीये म्हणजे हा खंड पडलेला आहे म्हणून त्याला खंडित अपूर्णांक म्हणायचं. काय म्हणायचं? खंडित अपूर्णांक. खंडित अपूर्णांक. कुठला अपूर्णांक? खंडित अपूर्णांक. दशांश अपूर्णांकाचं आपल्याला व्यवहारी अपूर्णांकामध्ये रूपांतरण करता येतं, ते नंतर कुठल्या तरी चॅप्टरमध्ये मी सांगेन. ठीक आहे. तात्पुरता आपण हे बघूयात की याला काय म्हणायचं? खंडित अपूर्णांक. फॉर एक्झाम्पल जर का मी असं इमेजिन केलं की मला 24/5 करायचे. किती करायचे? 24/5 जर का असं मला करायचे असते तर मला माहिती आहे की 5 चोक 20 पर्यंत मी जाणार आहे, राईट. किंवा अजून एक सोपी पद्धत बघूया. छेदस्थानामध्ये जर का 5 असेल तर अंशाची दुप्पट करून घेऊयात. अंशाची दुप्पट केली किती आली? 48. आणि मग छेदाची पण दुप्पट करून घेऊयात, किती येईल? 10. आणि तुम्हाला हे माहिती आहे की जर का छेदस्थानामध्ये 10 आहे, 10 आहे म्हणजे 0 आहे. मग छेदस्थानामध्ये जर का 0 असेल, भागाकारामध्ये जर का 0 असेल तर दशांशचं जे चिन्ह असतं ते डावीकडे सरकतं, म्हणजे पुढे पुढे सरकायला लागतं. सध्या आता चिन्ह या ठिकाणी आहे असं आपण इमॅजिन करतो. छेदस्थानामध्ये 10 आहे म्हणजे 1 0 आहे. छेदस्थानामध्ये जेवढे 0 तेवढा दशांश अलीकडे सरकणार आहे, म्हणजे आता 4.8 त्याचा असं उत्तर असणार आहे. बघा बरं, दशांश पूर्णांक आलाय का? दिसतोय आता तुम्हाला, विजिबल आहे, राईट. पण दशांश नंतर 8च आहे आणि 8 नंतर काहीच संख्या नाहीये, म्हणजे तिथे खंड पडलेला आहे. मग यालाच म्हणायचं खंडित अपूर्णांक, राईट. मग असं पण असू शकतं. इथे लिहू शकतो मी 4.8 सुद्धा आहे, राईट. दशांश तर दिसतोच आहे, दशांश पूर्णांक, आणि खंड पण पडलाय, खंड झालाय, राईट. खंडित. याला काय म्हणलं जातं? खंडितला टर्मिनेटिंग म्हणलं जातं. काय म्हणलं जातं? टर्मिनेटिंग. मग अखंडितला काय म्हणलं जाईल? नॉन टर्मिनेटिंग. नॉन टर्मिनेटिंग म्हणजे इथे खंड पडत नाही, राईट.
मग अखंडित मध्ये दोन प्रकार पडतात. अखंडित मध्ये दोन प्रकार पडतात. एक असतो आवर्ती, एक असतो अनावर्ती. एक असतो आवर्ती आणि एक असतो अनावर्ती. आवर्ती म्हणजे काय, तर एखादा नंबर सारखा 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 येत असतो, त्याला आवर्ती म्हणायचं. फॉर एक्झाम्पल 1.3333333 अँड सो ऑन. तो 3 संपायलाच तयार नाही. एकतर तो अखंडित आहे, म्हणजे इथं खंड होतच नाही, तो चालतच राहतो. 3 कुठपर्यंत पण. फळा संपला, भिंत संपली, वर्ग संपला, बिल्डिंग संपली, बाजूच्या बिल्डिंगवर पण 3 लिहित गेलो तरी ते काय संपायला तयार नाही. राईट, याला म्हणायचं अखंडित. पण आवर्ती का म्हणतोय, कारण की 3 तेच 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 दिसतंय, म्हणजे रिपिटेशन्स आहेत, तेच रिपीट होतंय. राईट, रिपीट होतंय, तर याला रिपीटिंग नाही म्हणलं जात, याला म्हणलं जातंय रिकरिंग. म्हणजे तोच अंक पुन्हा पुन्हा येत राहणे. रिकरिंग 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 म्हणजे आपण म्हणतो ना येणारी व्हॅल्यू, रिकरिंग व्हॅल्यू. रिकरिंग रिकरिंग म्हणजे पुन्हा पुन्हा तेच येत राहणे, तेच तेच मिळवत राहणे, तेच तेच हस्तगत होत राहणे, रिकरिंग. मग तुम्हाला दिसतंय की 1 पॉईंट नंतर 3 तेच 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 दिसायला लागले. कदाचित असंही असू शकतं की 4.373737 किंवा 37 म्हणण्यापेक्षा आपण घेऊयात 4-5 4-5 4-5 4-5 4-5 4-5 आणि परत तेच सो ऑन, परत तेच दिसायला लागले. दिस विल बी ऑल्सो रिकरिंग. फक्त एवढंच आहे की आधी एक अंक रिकरिंग होत होता, आता किती अंक रिकरिंग होत आहेत, 2 अंक होत आहेत. 4-5 4-5 4-5 4-5 4-5 4-5 4-5 4-5 4-5 असंच. मग कदाचित असं असू शकतं की एखादी संख्या अशी दिसते 1.124 124 124 124 आणि ही अशीच चालू आहे, परत परत रिकरिंग. ठीक आहे, चल. ओके, इथपर्यंत कळाले. यांना काय म्हणायचं, आवर्ती म्हणायचं. मग अनावर्ती कोणाला म्हणायचं, की ज्या परत परत त्याच संख्या दिसत नाहीत, काहीतरी भलतंच आहे, पॅटर्न काही रिपीट व्हायला तयार नाही. बघा इथं एका अंकाचा पॅटर्न रिपीट होतोय, इथं 2 अंकांचा पॅटर्न रिपीट होतोय, इथे 3 अंकांचा पॅटर्न रिपीट होतोय. मग 4ही होईल, 5ही होईल, 6ही होईल, पण असे असतात की जे पॅटर्न रिपीटच होत नाही, नॉन रिकरिंग. नॉन रिकरिंग कसे असतात ते, नॉन रिकरिंग म्हणजे तोच पॅटर्न भेटत नाहीये, काहीतरी वेगळं भेटतंय. मग काही असू शकतं, जसं आपण काल पायची व्हॅल्यू पाहिली. पायची व्हॅल्यू काय होती, 3.14, त्याच्यानंतर होतं 1 5 9 2 7 3 8 5, असं परत चालूच राहतंय, ते थांबायलाच तयार नाही. करेक्ट आहे, अनावर्ती ज्यांना म्हणल्या जाते. करेक्ट आहे, करेक्ट आहे. बरं, मग अनावर्ती म्हणजे नॉन रिकरिंग, तर यालाच म्हणलं जातंय की यांना P/Q या प्रमाणात लिहिता येत नाही, कारण की त्याचा खंडच होत नाही, किंवा नॉन रिकरिंग आहे, कधी कुठं कोणता पॅटर्न रिपीट होतोय हेच कळत नाहीये. तर त्याला मी P/Q स्वरूपात लिहू शकतो का, तर बिलकुल नाही. P/Q स्वरूपामध्ये मी फक्त आणि फक्त कोणाला लिहू शकतो, खंडितला लिहू शकतो आणि आवर्तीला लिहू शकतो. P/Q प्रमाणामध्ये मी टर्मिनेटिंगला लिहू शकतो आणि रिकरिंगला लिहू शकतो. नॉन रिकरिंगला P/Q प्रमाणामध्ये, अंश आणि छेदाच्या प्रमाणामध्ये लिहिता येत नाही. मग जरा कालचं लेक्चर नीट आठवा, की आपण बघितलं होतं की अजून एक व्हॅल्यू आहे ज्याला P/Q स्वरूपात लिहिता येत नाही. ती कोणती आहे आता ते तुम्ही कमेंट करून सांगायचं. ठीक आहे, मी चेक करणार. येतं लक्षात, चेक करा चेक करा चेक करा. कालचं लेक्चर जर का तुम्ही लिहून घेतलं असेल वहीमध्ये तर चेक करा. काल एक व्हॅल्यू सांगितली होती, कुठली सांगितली होती, रॅशनल आणि इररॅशनल. रॅशनल म्हणजे ज्याला P/Q स्वरूपामध्ये लिहिता येतं, इररॅशनल म्हणजे ज्याला P/Q स्वरूपात लिहिता येत नाही. मग P/Q स्वरूपात यालाही लिहिता येत नाही, म्हणजेच इररॅशनल आणि नॉन रिकरिंग एकच आहेत का, तर हो, यस. इररॅशनल म्हणजेच अपरिमेय संख्या आणि अनावर्ती अखंडित दशांश अपूर्णांक एकच आहे का, तर हो, एकच आहे. ठीक आहे, चल लिहून देऊ का, लिहून देतो. ह्या वहीमध्ये तुमच्या हे वाक्य लिहिलं गेलं पाहिजे, अपरिमेय
संख्या म्हणजेच काय, अपरिमेय संख्या म्हणजेच काय, तर दशांश अखंडित अनावर्ती, ज्यांची आवृत्ती येत नाही असे अनावर्ती संख्या. कळालं? इंग्लिशमध्ये लिहून देतो. इररॅशनल नंबर्स इक्वल्स टू कुठले कुठले, ओके हे असं नाही लिहायला पाहिजे, अनावर्ती अखंडित दशांश अपूर्णांक. ठीक आहे. नॉन रिकरिंग नॉन टर्मिनेटिंग डेसिमल फ्रॅक्शन. हे एकच आहेत, हे दोघेही एकच आहेत. कारण की इररॅशनल नंबर म्हणजे काय, ज्यांना पी छेद क्यूच्या स्वरूपात लिहिता येत नाही. आणि नॉन रिकरिंग नॉन टर्मिनेटिंग डेसिमल म्हणजे काय, की ज्यांचा दशांश नंतर एंडच सापडत नाही आणि पॅटर्नही रिपीट होताना दिसत नाही. त्याच्यामुळे मला पी छेद क्यूच्या स्वरूपात त्याला लिहिता येत नाही. एवढंच आहे. ठीक आहे, चालेल. आज आपण बघूयात की आपल्याला डिव्हिजिबिलिटी टेस्ट कळत आहेत का. काय कळत आहेत का? डिव्हिजिबिलिटी टेस्ट. ठीक आहे, चला 2ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट सांगा बरं पटकन. आपल्याला बघायचे डिव्हिजिबिलिटी टेस्ट. डिव्हिजिबिलिटी टेस्ट, ज्याला शुद्ध मराठीत म्हणले जाते विभाज्यतेच्या कसोट्या. राईट. ठीक आहे. मराठीत जेव्हा आपण बघतो विभाज्यतेच्या कसोट्या, तर मला माहिती आहे की कसं असतं, हे असं काहीतरी लिहिलेलं असतं. आपण करेक्ट आहे. ह्या ठिकाणी जो अंक असतो, इथे एक्स लिहूयात, इथं वाय लिहूयात. ठीक आहे, इथं झेड लिहूयात आणि इथं जे काही असेल ते डी लिहूयात. ठीक आहे, चालेल. एक्सला काय म्हणलं जात असतं? विभाजक म्हणलं जात असतं. ठीक आहे, विभाजक. वायला म्हणलं जात असतं विभाज्य. राईट. जे काही उत्तर येणार आहे झेडच्या ठिकाणी त्याला म्हणलं जात असतं भागाकार. ठीक आहे. आणि डीच्या ठिकाणी जे काही उत्तर येते त्याला म्हणलं जात असतं बाकी. याचं उदाहरण घेऊन टाकूयात आपण, जे मगाशी घेतलं होतं 5 आणि 17. राईट. 5चा पाडा आपण 3 पर्यंतच म्हणू शकतो. 5 त्रिक 15. राईट. 17 मधनं 15 गेले, उरले किती? 2. आता उरले किती? तर 2. तर उरले म्हणजे जे बाकी असणार आहे, म्हणून 2ला बाकी म्हणायचंय. राईट. 5 काय झाला? विभाजक. जो भाग देणारा आहे तो विभाजक, ज्याला भाग चाललाय तो विभाज्य, कुठपर्यंत भाग गेलाय तो झाला भागाकार, आणि जे काही उरलेलं असेल ज्याला भाग जात नाहीये त्याला म्हणायचं असतं बाकी. ठीक आहे. मग आता इंग्लिशमध्ये याला काय म्हणायचं? याला म्हणायचं डिवायझर. काय म्हणायचं? डिवायझर. याला म्हणलं जातंय 17ला डिव्हिडंट. ठीक आहे. 3 जो आहे भागाकार त्याला म्हणलं जातंय कोशंट. जो बाकी आहे त्याला म्हणलं जातं इंग्लिशमध्ये रिमाइंडर. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवायचं. राईट. याला डिवायझर, त्याला डिव्हिडंट वगैरे असं. आणि आता जर का मला विभाज्यतेच्या कसोट्या, म्हणजे विभाज्य म्हणजे काय? हा माणूस.
हा वाय ज्याला भाग द्यायचा आहे तो कोण असायला पाहिजे, जर का विभाजक माझा कोण आहे याच्यावर ठरणार आहे. जर का माझा विभाजक 2 असेल तर तो म्हणणार आहे की भैया आतमध्ये संख्या कशी ठेवा की ज्याला मी निशेष भाग जाईल. निशेष भाग जाईल म्हणजे काय, बाकी उरणारच नाही, राईट, बाकी उरायलाच नाही पाहिजे असं. आणि डिव्हिजिबिलिटी टेस्टचा अर्थच तो आहे, विभाज्यतेच्या कसोट्यांचा अर्थच तो आहे की निशेष भाग गेला पाहिजे. कसा भाग गेला पाहिजे, निशेष भाग गेला पाहिजे. निशेष भाग गेला पाहिजे. हे क्लिअर आहे. मग आता मला सांगा की जर का डिवायझर म्हणजे विभाजक म्हणून जर का 2 असेल, फॉर एक्झाम्पल इथे बघूयात, विभाजक म्हणून जर का 2 असेल तर 2 काय म्हणणार आहे की वर कोणती संख्या पाहिजे मला की ज्याला मी निशेष भाग देईल. तर आपण बघितलं होतं की 2नी भाग जाणारी म्हणजे समसंख्याच असायला पाहिजे. 2नी भाग जाऊन बाकी 0 उरते. आपण समसंख्येची व्याख्याच ती लिहिलेली आहे. काय लिहिलेली आहे की ज्या संख्यांना 2ने भाग जाऊन बाकी 0 उरते अशा समसंख्या असतात. मग आत्ताही 2चं म्हणणं तेच आहे की मी जर का वरच्या संख्येला भाग दिला तर बाकी 0 असायला पाहिजे, म्हणजे नक्कीच वरची संख्या काय असायला पाहिजे, सम असायला पाहिजे. मग समसंख्या कोणत्या कोणत्या असतात, तर ज्याच्या एकक स्थानी, ज्या संख्येच्या एकक स्थानी कोण दिसतो तुम्हाला, जर का अशी आपण संख्या पकडली तर त्याचं जे एकक स्थान आहे, एकक स्थानी, ह्या एकक स्थानी कोण असायला पाहिजे, 2, 4, 6, 8 किंवा 0 असायला पाहिजे. यापैकी या 5 जणांपैकी कोणीतरी इथं असेल तरच आमचा 2 त्याला भाग देणार आहे. कळतंय का, हो म्हणायचं पटकन, राईट. मग मी असं लिहू शकतो का, हे तर झालं फक्त तुम्हाला समजून घेण्यासाठी. तर लिहायला काय लिहायला पाहिजे आपण, मराठीत सांगतो. एकक स्थानी कोण असायला पाहिजे, एकक स्थानी 2, 4, 6, 8 किंवा कोण असायला पाहिजे, 0 असायला पाहिजे, जेणेकरून आमचा 2 तेव्हाच भाग देईल, अदरवाईज भाग देणार नाही. इंग्लिशमध्ये म्हणल्या जाईल लास्ट डिजिट मस्ट बी 2, 4, 6, 8 अँड 0. ठीक आहे, लास्ट डिजिट म्हणजे काय, युनिट प्लेस मस्ट बी 2, 4, 6, 8 और 0. एकक स्थानी कोण पाहिजे, 2, 4, 6, 8, 0 पैकी एक जण. मग 3च्या विभाज्यतेची कसोटी काय, तर सांगितलेले दिलेल्या संख्येच्या अंकांची बेरीज, दिलेल्या संख्येच्या अंकांची बेरीज कितीच्या पटीत पाहिजे, 3च्या पटीत पाहिजे, 3च्या पटीत पाहिजे. मग दिलेल्या संख्यांच्या अंकांची बेरीज, मग आता मला अशी एखादी संख्या बघूया. मी विचार करतोय की 288 ही जर का संख्या आहे, याला 3नी भाग जातोय का चेक करायचं. तर काय म्हणते, दिलेल्या संख्येच्या म्हणजे या 288च्या अंकांची बेरीज करून बघा. अंकांची बेरीज केली तर 2 अधिक 8 अधिक 8, 2 आणि 8 होतात 10, 10 आणि 8 18. हे 18 3च्या पटीत आहेत का रे, हे 18 3च्या पटीत आहेत का, बघा बरं. 3चा पाडा म्हणून 18 पर्यंत भाग जातोय का, 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 4 12, 3 5 15, 3 6 18. क्या बात आहे. चला, याला 3नी भाग चाललाय. बरं 18ला आपण 3ने भाग जातो की नाही, यातही जर का कोणाला शंका असेल तर 18 आणि 1 ची बेरीज करून बघा, सॉरी 8 आणि 1 ची बेरीज करून बघा. 8 आणि 1 ची बेरीज किती होते, 9. आता तर हे माहित असेल की हे 9 3च्या पाड्यात येतात म्हणून का, तेही माहित नाही. क्लिअर आहे, बघा लक्षात येत आहे का. 3नी भाग चाललाय का ह्या 9ला, चाललाय. 3नी 18ला पण चालला, म्हणजे 3नी ह्या 288ला पूर्ण भाग जाणार आहे. कसा भाग जाणार आहे, पूर्ण भाग जाणार आहे, पूर्ण भाग, राईट. बर, मग एखादी संख्या बघूयात आपण, 165. बघा बरं, 1 आणि 6 झाले 7, 7 आणि 5 12, 12 म्हणजेच 1 आणि 2 किती झाले रे, 3 झाले. करेक्ट.
मग आता 3ला 3 भाग जातो का, तर तुम्ही म्हणायचं असतं हो जातो, मग जातोच. बरं, तुम्ही म्हणताल की सर मोठी संख्या घ्या, ह्या छोट्या छोट्या संख्या तर काहीच प्रॉब्लेम नाही. मोठी संख्या, चला मोठी संख्या एखादी घेऊ आपण. माझा फोन नंबर घेऊन टाकू, चला घ्या. 9765600639 हा माझा फोन नंबर आहे. ठीक आहे, मला चेक करायचं याला 3ने भाग जातो का नाही हे चेक करायचंय. कितीने भाग जातो की नाही, 3ने भाग जातो की नाही. मग आता आपण काय करणार, त्यांनी सांगितलं दिलेली जी संख्या आहे एवढी मोठी, त्याच्या अंकांची बेरीज करा. 9 आणि 7 होतील 16, 16 आणि 6 22, 22 आणि 5 27, 27 आणि 6 33, 33 आणि 6 39, 39 आणि 3 42, 42 आणि 9 51. आता याला 3ने भाग जातो की नाही कसं चेक करणार, तर 5 आणि 1 मिळून किती होतात, 6 होतात. राईट, याला 3ने भाग जातो की नाही चेक करा ना. राईट, 51 जर का 2 अंकी संख्या आहे तर 5 आणि 1 या दोघांची पण त्या बेरीज करून बघा. 5 आणि 1 किती होतील, 6 होतील. 6ला 3ने भाग जातो, यस, म्हणजे ह्या संपूर्ण संख्येला 3ने भाग जातो. पण माझं म्हणणं आहे की जर का एवढी मोठी संख्या आहे तर मी याची बेरीज करण्यामध्ये वेळ का वाया घालू, असं पण ते येऊ शकतं ना डोक्यामध्ये बऱ्याच पोरांच्या, की सर यार एवढी मोठी जर का संख्या असेल तर मग यांची बेरीज करणं किती किचकट काम आहे. तरी नशीब याच्यामध्ये 2 शून्य आहेत. इथं जर का अजून एखादे अंक वगैरे असले असते तर काय केलं असतं आपण, बेरीज केली असती की नसती केली. मग आता एक काम करूयात, तर ऑलरेडी जे 3च्या पटीत आहेत 3, 6 आणि 9 जे ऑलरेडी 3च्या पटीत आहेत आपण त्यांनाच कॅन्सल करून टाकू. ठीक आहे, त्यांनाच कॅन्सल करून टाकूयात. डन. तर सगळ्यात पहिले 3, 6, 9 जे दिसत आहेत पहिले त्यांनाच घरी पाठवू. 9 घरी गेला, 6 घरी गेला, हा पण 6 संपला, हा 6 कटला, हा 3 तुटला, हा 9 उठला, खतम. चालते. आता कोणाची बेरीज करायची बाकी दिसतीये तुम्हाला, फक्त हा 7 आणि हा 5 यांचीच बेरीज करायची बाकी दिसते. मग आता 7 आणि 5 किती होतात, 12. आता बेरीज सोपी गेली की नाही, चालेल. 7 आणि 5 किती होतात, 12. 12 हे 3च्या पाड्यात येतात का, तो तुम्ही म्हणताल हो 3 चौक 12. नाहीच काही कोणाला वाटलं तर बाबा 1 आणि 2 ची बेरीज करून टाका, 3. हे 3 तर 3च्या पाड्यात येत असते. मग काही जण म्हणतील की सर आता जर का जे 3, 6, 9 दिसतात आपण ते कट केलेत, तर ज्यांची बेरीज पण 7 आणि 5 म्हणजे ज्यांची बेरीज पण 3च्या पाड्यातली एखादी संख्या येत असेल त्याला पण कट करायला काय हरकत आहे. राईट, त्याला पण कट करायला काय हरकत आहे, तर ठीक आहे करून टाकूयात. मग आता एखादा नंबर बघूयात आपण. राईट, फॉर एक्झाम्पल 403182657210 चला एवढी मोठी संख्या घेतली. राईट, तुमचं पहिलं काम काय आहे की याला 3ने भाग जातोय की नाही चेक करायचं आहे आपल्याला. काय चेक करायचंय, 3ने भाग जातो की नाही. मग 3ने भाग जातोय की नाही हे चेक करण्यासाठी ऑलरेडी जे 3च्या पटीत मला दिसतातच आहेत पहिले मी त्यांना गायब करतो ना, काय टेन्शन नाही, चालतंय की नाही. चला हे गायब झाले. मग तुम्हाला लक्षात येते की सर 8 आणि 1 9 होतात, आपण 9 तर कापलेलेच आहेत, मग यालाही कापून टाकू. राईट, 5 आणि 7 12 3च्या पटीत आहेत ना, 12 कापून टाकू. राईट, 5 आणि 1 6 यांनाही कापून टाकू. आता उरलंय काय, 4 0 2 2 म्हणजे 4 आणि 2 6, 6 आणि 2 8, 8 उरले. याला 3ने भाग जातो का, नाही. म्हणजे ह्या अख्ख्या संख्येला 3ने भाग जाणार आहे का, बिलकुलही नाही, बिलकुलही नाही. अख्ख्या संख्येला 3ने भाग जाणार आहे का, बिलकुल नाही. क्लिअर आहे, आता गोष्ट क्लिअर झाली आहे का तुम्हाला, येस. राईट, 3 साठी काय दिलेल्या संख्येच्या अंकांची बेरीज 3च्या पटीत पाहिजे. मग डायरेक्ट आपण अंकांची बेरीज करण्याऐवजी 3च्या पटीत ऑलरेडी जे दिसत होते आपण त्यांना काय केलं, कॅन्सल करून टाकले. अशा संख्या ज्या 3च्या पटीतल्या संख्या तयार करतायत आपण त्यांना पण कट करून टाकलं. कोणाकोणाला कट केलं, चला 1 सोबत जर का 2 असेल तर कट करून टाकलं होतं है ना. 1 सोबत जर का 5 असेल कट करून टाकलं. 1 सोबत जर का 8 असेल कट करून टाकलं होतं, कारण की यांची बेरीज 3च्या पटीतच येते.
मग 2 सोबत 1 असेल तर तो तर केलाच आपण, 2 सोबत 1, राईट. त्यानंतर 2 सोबत कोण असले, 4 असेल तर 2 आणि 4 किती होते, 6, कट करून टाकलं, राईट. 2 सोबत कोण पाहिजे अजून, 7 पाहिजे, कट करून टाकलं. 2 आणि 7 किती होतात, 9 होतात, कट करून टाकलं. ठीक आहे, चाल. त्यानंतर झालं ना, 8 आणि 9 तर जमणार नाही, राईट. 3 तर असाही कटच केला असता आपण. 4 सोबत 2 पाहिजे किंवा 4 सोबत कोण पाहिजे, 4 सोबत 5, 4 आणि 5 हे जरी असते तरी कट करून टाकले असते. ठीक आहे. 4 सोबत 8 जरी असता तरी कट केला असता. 4 आणि 8 किती होतात, 12. 4 आणि 5 9, कट करून टाकले. 4 आणि 8 12, कट करून टाकले. 4चा पण हिशोब संपला. 5 सोबत कोण पाहिजे, 5 सोबत एकतर 1 पाहिजे किंवा 5 सोबत 4 पाहिजे किंवा 5 सोबत कोण पाहिजे, 7 पाहिजे. 5 आणि 7 12 होतात, यांनाही कट करून टाकलं असतं. ठीक आहे, चालेल. त्यानंतर 6 तर असंही कट केला असता. 6 सोबत कोणाची जोडी करायची गरजच नाही. त्याच्यानंतर 7 सोबत 5, 7 सोबत 2, डन. 7 सोबत जर का 8 जरी दिसला असता मला, 7 आणि 8 ही जरी जोडी दिसली असती तरी कॅन्सल केली असती. का, कारण की 7 आणि 8 किती होतात, 15, ती पण जोडी कॅन्सल केली असते आपण. जोड्याच तर कॅन्सल करायच्यात ना आपल्याला, डन. चालेल. त्यानंतर कोण बाकी आता, 8 ची जोडी ऑब्व्हियसली 7 सोबत आहे. 8 ची जोडी 1 सोबत आहे. 8 ची जोडी 4 सोबत आहे. हे ज्यांच्या 3च्या पटीतल्या ज्या संख्या तयार होत आहेत पहिले त्यांना कॅन्सल केलं असतं. ठीक आहे, चला इथपर्यंत कळतंय की कोणत्या कोणत्या जोड्या सुद्धा आपण कॅन्सल केल्या असत्या. डन, चालेल. चलो बघूयात आता 4च्या विभाज्यतेची कसोटी. 4च्या विभाज्यतेची कसोटी काय सांगते आपल्याला, की एखादी संख्या शेवटची 2 अंकी संख्या, शेवटची 2 अंकी संख्या 4च्या पटीत पाहिजे. शेवटची 2 अंकी संख्या 4च्या पटीत पाहिजे. मग आता जर का मी असा नंबर लिहिला, राईट, तर 1756, 1756 याला 4 ने भाग जातो का हे चेक करण्यासाठी त्यांनी सांगितलं की सर शेवटची 2 अंकी संख्या पकडा. शेवटची 2 अंकी संख्या म्हणजे कोणती संख्या रे, 2 कलर पेन, ऑरेंज कलर घेऊ, रेड कलर. ठीक आहे, इकडं रेड कलर घेऊयात, इकडं व्हाईट कलरच घेऊयात. डन, ठीक आहे. शेवटची 2 अंकी संख्या कोणती, चेक करा की यालाच भाग जातोय का. अख्ख्या संख्येला चेक करत बसू नका. चला, जातोय का रे भाग, सांगा बरं पटकन. जातोय का भाग, जातोय. यस. 4 ने जर का 56ला भाग द्यायचा म्हणलं तर 4 1 4, 4 1 4, उरले किती, 5 आहेत ना, त्यापैकी 4चा हिशोब लागला, 1 उरला. 4 चोक 16, म्हणजे उत्तर किती आलंय, 14. कंप्लीट भाग गेलाय. काही पॉईंट, सव्वा, साडे, पावणे असं काही उरलंय का, बिलकुल उरलेलं नाही. कंप्लीट भाग गेलाय. कंप्लीट भाग गेलाय म्हणजे 56ला भाग गेलाय. 56ला भाग गेलाय म्हणजे अख्ख्या 1756ला भाग जातोय, असा त्याचा अर्थ आहे. मग लॉजिक काय सर याच्या मागे, तर लॉजिक समजून घेऊयात. मला एक सांगा, 100ला भाग जातो का रे 4 ने, 100ला भाग जातो का 4 ने, राईट. म्हणजे 100चे 4 तुकडे करता येतील का आपल्याला, राईट, येतात. उत्तर 25 आहे. मग जर का 100ला भाग जातो तर 200ला पण तर भाग जातच असेल, 300लाही भाग जात असेल, 700ला पण भाग जात असेल, 1000ला पण भाग जात असेल, 1200ला पण भाग जात असेल, राईट, 1500ला पण भाग जातच असेल. मग 1700ला पण तर भाग जाणारच आहे की, यात काही वाद आहे का. जे जिथं जिथं 2 शून्य दिसत आहेत, कमीत कमी 2 शून्य जिथं दिसत आहेत तिथं तर भाग जाणारच आहे ना 4 ने. चेक कोणाला करायचंय, जे 1700 पेक्षा जास्त आहे, म्हणजे ही संख्या 56 संख्या 1700 पेक्षा जे जास्त आहेत मला त्याचं चेक करायचं. ठीक आहे, चला पुढे बघूयात आपण. डन डन डन. चलो, अजून जर का डिटेलमध्ये समजून घ्यायचं असेल तर बघा,
हे जे 1756 आहेत, मी याला कसं लिहू शकतो? 1700 अधिक 56. मला चेक करायचंय की 4 ने भाग जातो की नाही. तर मी याला 4 वेगळा देऊन टाकलं, यालाही 4 वेगळा देऊन टाकलं. अंश समान असेल तर छेद समान असेल तर अंशाची बेरीज, या तत्वावर. डन. चालतं. ह्या 4 जो आहे, आता वर जो 17 आहे तो 17 गुणिले 100 दिसतोय आणि छेदस्थानामध्ये 4. 4 नेहमी ह्या 100लाच भाग देणार आहे. ह्या 17च्या जागी कोणतीही का संख्या असं ना घाणेरडी, मला फरकच नाही पडत. 17 असू द्या, 777 असू द्या, 725 असू द्या, 734 असू द्या किंवा 823 असू द्या, काही असू द्या, काय फरक पडतोय का? नाही. 4 कोणाला भाग देणार आहे? जो शेवटचे 2 शून्य आहेत, म्हणजे जो गुणाकारामध्ये 100 दिसतोय, 4 नेहमी त्या 100ला भाग देणार आहे. भाग देणार आहे. तो भागाकार किती येतोय, काय येतोय ते नंतर पाहूयात आपण. राईट. म्हणजे इकडचा तर संबंधच संपला. हा 4 तर 100% इकडे भाग देणारच आहे. मुद्दा आहे की इकडच्या 56ला 4 ने भाग दिला जातो का नाही. राईट. मग एखादी संख्या जिच्या शेवटच्या 2 अंकी संख्येला 4 ने भाग जातो का हे चेक करायचे. ही आहे 4च्या डिव्हिजिबिलिटी टेस्ट, 4च्या विभाज्यतेची कसोटी. शेवटची 2 अंकी संख्या 4च्या पटीत. शेवटी जर का 2 शून्य असले तर मग तर काम बल्ले बल्ले होऊन जाणार. डायरेक्ट बल्ले बल्ले. काम कसं? एकदम बल्ले बल्ले, है की नाही? असं. ठीक आहे. चालतं. चला पुढे पुढे बघून घ्या आपण. 5 5 5 5 काय म्हणतंय? 5 शेवटचा अंक काय असायला पाहिजे? 5 किंवा काय असायला पाहिजे? 0. तरच आणि तरच 5 ने भाग जाणार आहे. अदरवाईज जाणार आहे का? बिलकुल नाही. 0 किंवा 5, 5 किंवा 0 हा जर का असेल तरच 5 ने भाग जाणार आहे. अदरवाईज 5 ने भाग जाणारच नाही. कारण की 5चा पाडा तुम्ही बघा ना, काय आहे 5चा पाडा? 5चा पाडा काय रे? 5, 10, 15, 20, 25, 30, 35, 40, 45 दिसतंय का? 05 05 05 05 05 05 05 0 5 आणि 0च दिसतंय एकच स्थानी. मग 5च्या पाड्यातली अशी दुसरी एखादी संख्या असणार आहे का ज्याच्या 0 आणि 5 नाहीच आहे? असं नसणार आहे. 5च्या पाड्यातली प्रत्येक संख्येच्या शेवटी एक तर 0 तरी पाहिजे, नाही तर 5 तरी पाहिजे. 5 आणि 0 असेल तरच आमच्या 5च्या पाड्यात आहे. 5 आणि 0 असेल तरच आमचा 5 तुमच्या संख्येला भाग देणार आहे. हे क्लिअर स्टेटमेंट आहे. करेक्ट आहे. अदरवाईज भाग दिला जाणार नाही. डन. चल आता चेक कोणाचं करायचंय? 6चं चेक करायचं. 6 साठी एवढंच चेक करायचं आपल्याला की 2 ने आणि 3 ने भाग जातो का? 2 ने व 3 ने भाग जायला पाहिजे तरच आमचा 6 भाग देणार आहे. म्हणजे ज्या संख्यांना 2 ने आणि 3 ने भाग जातो त्याच संख्याला 6 भाग देऊ शकतो. मग 2 ने भाग देण्यासाठी काय सांगितलंय की एकक स्थानी 2 4 6 8 0 पाहिजे. आणि 3 साठी काय सांगितले? दिलेल्या संख्याच्या अंकांची बेरीज कोणाच्या पटीत पाहिजे? 3च्या पटीत पाहिजे. मग चला बरं, ह्या संख्येला भाग दिला जाऊ शकतो का? 6 ने. चेक करून सांगा पटकन. पटकन चेक करा. 576ला 2 आणि 3 दोघही जण भाग देणार आहेत का हे चेक करून सांगायचे. 2 ने भाग देण्यासाठी बोललो त्यांना मला 2 वाजेला येतो म्हणजे वापस. मग खाली 1 नंबर खाली गेले तसं 1 नंबरला येत असं पाणी संपलं. खाली पाणी संपलं नाहीच. भाग जायला पाहिजे. चला 2 ने भाग जातोय का चेक करा बरं. 2 ने भाग जाण्यासाठी काय सांगितलेलं आहे की एकक स्थानी 2 4 6 8 शून्यांपैकी कोणतरी पाहिजे. तर मला 6 दिसतोय म्हणजे 2चं काम संपलं. 2 ने भाग जातोय. एकदा चेक करूया 3 ने भाग जातोय का. 3 ने भाग जाण्यासाठी काय सांगितलेलं? दिलेल्या संख्याच्या अंकांची बेरीज 3च्या पटीत पाहिजे. 6ला तर पहिले उडवला असता. 5 आणि 7 12, 12 3च्या पाड्यात येतात. म्हणजे ह्या 5 आणि 7ला पण भाग जातोय. म्हणजे 5 7 6 म्हणजे 576ला भाग जातोय 3 ने पण.
2नी भाग गेला, 3नी भाग गेला, म्हणजेच यांचा जो गुणाकार असणार आहे 6 त्याने सुद्धा भाग जाणार. क्लिअर आहे? क्लिअर आहे. मग 2 आणि 3च का घेतले? का? कारण की 6चे जे को प्राईम फॅक्टर्स आहेत, को प्राईम फॅक्टर्स ते 2 आणि 3 आहेत. म्हणून आपण 2 आणि 3 जर का भाग जात असेल तर 6ने भाग जातो असं म्हणतोय. ठीक आहे. 6चे को प्राईम फॅक्टर्स काय पडतात? 6चे को प्राईम फॅक्टर्स कालच बघितले आपण. सहमूळ संख्या 2 आणि 3. क्लिअर आहे. मग 2नी भाग जातो का? कारण की शेवटी 6 आहे. 3ने भाग जातो कारण की अंकांची बेरीज 3च्या पटीत आहे. चलो, क्लिअर. डन. आता चेक करायचंय. कोणाचं करायचंय? 7चं चेक करायचं. 7. काय सांगताय 7 तुम्हाला? 7 तुम्हाला हे सांगतंय की दिलेल्या संख्येच्या शेवटच्या अंकाची दुप्पट करून उर्वरित संख्येतून वजा करा. आणि वजा केल्यानंतर जे काही उत्तर येते ते 7च्या पटीत असायला पाहिजे. ठीक आहे. वाक्याचा अर्थ समजून घ्या. दिलेल्या संख्येच्या शेवटच्या अंकाची दुप्पट करून उर्वरित संख्येतून वजा करा. सातच्या पटीतली एखादी संख्या बघायची का आपण? चला 343 बघूयात. 343 काय सांगितलं त्यांनी? शेवटचा जो अंक आहे, शेवटच्या अंकाची काय करायची? दुप्पट करायची. किती येते? 3 दुने 6 आहेत. राईट. शेवटच्या अंकाची दुप्पट करून उर्वरित संख्येतून, म्हणजे हा शेवटचा अंक काढल्यानंतर ही जी उर्वरित संख्या आहे किती आहे? 34. त्याच्यामधनं याची दुप्पट काढून टाका, म्हणजे 6 काढून टाका. उरले किती? 28. आता 7चा पाडा म्हणा आणि 28 येते का? चेक करा. 7 1 7, 7 2 14, 7 3 21, 7 4 28. राईट. येणारं जे उत्तर आहे ते 7च्या पाड्यात आहे का? येस. मग ही जी अख्खी संख्या आहे कोणती? 343. त्याला कंप्लीट 7ने भाग जातोच असं सांगायचं. ठीक आहे. एखादी संख्या अजून बघूयात आपण. 602 बघूयात. किती बघूयात? 602. चला चेक करा बरं. 602 काय करणार आहेत बरं तुम्ही? ह्या 2ची दुप्पट केली. 2ची दुप्पट केली. 2 दुने 4. राईट. जर का 60 मधनं मी हे 4 मायनस करून टाकले. 60 मधनं काय केले? 4 जर का मायनस केले तर 60 मधनं 4 गेल्यानंतर उरतात किती? 56 उरतात. 56. हे 56 आहेत का रे? चेक करा. 7च्या पाड्यात नाही तर एक काम करूयात ना आपण. हे जे 56 आहे ह्या 56च्या पण शेवटच्या अंकाची दुप्पट करूयात. साइन दुनी 12. 12 आणि 5 यांच्यातला फरक काढला तर तो किती आला? 7. क्या बात. जबरदस्त. 7च्या पाड्यात 7 येतात म्हणजे 7 हे 602ला भाग देऊ शकतंय. 100% भाग देणार आहे. 28चा पण चेक करून घेऊ. 2 आणि 8 आहेत. 8च्या दुप्पट 16. 16 मधनं 2 काढून टाकले तर उरले किती? 14 आहेत ना. 14 7च्या पाड्यामध्ये, म्हणजे 343ला सुद्धा 7ने भाग जाणारच. इथपर्यंत कळालंय का? शेवटच्या अंकाची काय करायची? दुप्पट करायची. उर्वरित मधनं मायनस करून टाकायची. डन. 100%. चला ओके. याला जाईल का रे भाग? चेक करता का? चला करा पटकन चेक करा. काय केलं असतं बरं आपण? शेवटच्या अंकाची दुप्पट. 2 दुने 4. 123 मधनं 4 मायनस केले असते. उरले किती असते? 119.
ह्या 119चा पण चेक करून घ्यायचंय. 9 दुने 18, 18 मधनं 11 काढून टाकले, हे इकडचेच ना, 18 मधनं 11 काढले तर उरले किती? 7. राईट. हे 2 वेळेस करायला लागते का? कारण की मोठी संख्या आहे. कशी संख्या आहे? मोठी संख्या आहे. मोठी संख्या. तर माझं म्हणणं आहे, जर का मोठी संख्या असेल, इन केस, हे थोडंसं पुढे जाऊन आपल्याला पुढच्या लेक्चर्समध्ये बघायचं आहे, पण मी आत्ताच तुम्हाला समजून सांगतो एकदम हलक्यामध्ये, की जर का मोठी संख्या असेल तर 3-3चे ग्रुप तयार करायचे. काय तयार करायचे? 3-3चे ग्रुप. कुठून तयार करायचे? शेवटपासून तयार करायचे. शेवटपासून हा 3चा ग्रुप तयार झाला आणि यांची वजाबाकी बघा किती येते? 231 येते. किती येते? 231. आणि मग आता हे याचे दुप्पट ह्या 23 मधनं काढणं मला सोपं आहे. 1च्या दुप्पट 2, 23 मधनं 2 निघून गेले, उरले किती? 21. आणि 7च्या पड्यात 21 आहेत का? यस. मग ह्या अख्ख्या 1232ला 7ने भाग जाणारच, असं लक्षात ठेवायचं. कळालं? ती दिलेल्या संख्येच्या शेवटच्या अंकाची दुप्पट करून उर्वरित संख्येतून वजा करा. ठीक आहे. आणि काय लिहायचं? स्टार. संख्या मोठी असेल तर 3-3चे गट तयार करा. 3-3चे गट तयार करा. जर का संख्या मोठी असेल तर 3-3चा गट तयार करायचा. ते पण तुम्हाला आता 3-3चे गट, आता जर का मोठी असेल, 9 अंकी संख्या असेल तर 3-3चे 3 गट तयार होतील. राईट. मग ते कधी करायचं ते आपण पुढे पाहूयात. चला, 7ची गोष्ट कळाली. 8 काय सांगते? 8 कुछ तो कहता होगा. चला, 8 काय म्हणते की जसं आपण 2 साठी एकक स्थान म्हणजे सिंगल डिजिट बघितला होता, शेवटचा अंक पाहिला होता. 4 साठी शेवटचे 2 अंक पाहिले होते. आता 8 साठी काय पाहायचंय? शेवटची किती अंकी संख्या? 3 अंकी. शेवटची 3 अंकी संख्येला 8ने भाग गेला तर संपूर्ण संख्येला 8ने भाग जातो. राईट. मग आपण बघूयात. ही संख्या आहे समजा, शेवटची 3 अंकी संख्या. शेवटची 3 अंकी संख्या कोणती आहे? 5, 7, 6. याला 8ने भाग जातो का? चेक करून घ्या. 8 सख 48, 8 साती 56. 57 पैकी 56चा हिशोब लागला, उरले किती? 1 आणि 6 16. 8 दुने 16. 8 कंप्लीट भाग गेलाय, 72 उत्तर आले. राईट. कंप्लीट भाग गेलाय ना, पॉइंट वगैरे असं काही राहिलंय का? नाही. निशेष भाग गेलेला आहे. निशेष. मग जर का निशेष भाग 576ला गेलाय तर नक्कीच 5576ला पण जाऊ शकतो. मग ह्या आधीच्या 5च्या ऐवजी 1 लावा, 2 लावा, 3 लावा, 4 लावा, 5 लावा, किंवा इथं 8 लावा, इथं 98 लावा, 198 लावा, 7198 लावा. काहीच फरक पडत नाही. चेक कोणाला करायचं? नेहमी शेवटच्या 3 अंकी संख्येला, मग ती कोणतीही का असेल. ठीक आहे. चालेल. आता सांगा बरं, चला, या संख्येला भाग जाईल का 8ने? काय चेक करायचंय? दिलेल्या संख्येच्या शेवटची 3 अंकी. शेवटची 3 अंकी हीच आहे. शेवटची 3 अंकी किती आहे? जाईल का भाग? करा 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 करा. जातो का? कशाने भाग जातो का चेक करायचंय? 8ने भाग जातो का? 8 चोक 32 आणि 8 1 8 झालं. 41 उत्तर आलं. क्लिअर आहे? 41 उत्तर आहे म्हणजे कंप्लीट भाग गेला, निशेष भाग गेलेला आहे. राईट. काही 1.25 साडेपावणे पॉईंट काही आलेलं नाही. त्याच्यामुळं अख्ख्या ह्या संख्येला कशाने भाग जाणार आहे?
8ने भाग जाणारच आहे. ठीक आहे. चला. आता चेक करायचं 9ने भाग जातो का. ठीक आहे. 9ने भाग जातो का चेक करा. आता 9ने भाग जाण्यासाठी काय, तर जसं आपण बघितलं की 2चा मोठा भाऊ 4 आहे. 2चा मोठा भाऊ 4 काय, कारण की 2 कोणावर फोकस करतोय रे, फक्त शेवटच्या एका अंकावर फोकस करतोय. 4 कोणावर फोकस करतोय रे, 4 शेवटच्या 2 अंकांवर फोकस करतोय. राईट. 8 कोणावर फोकस करतोय रे, शेवटच्या 3 अंकी संख्येवर फोकस करतोय. आणि शेवटचे 3 अंक जर का 0 असतील तर मग तर काहीच टेन्शन नाही. क्लिअर आहे. चालतंय. शेवटच्या किती अंकांवर, 3 अंकांवर. शेवटचे 3 अंक काय आहेत यावर डिपेंड करतंय 8ने भाग जाणार आहे का नाही. 4ने भाग जाण्यासाठी काय डिपेंड करतंय की शेवटची किती अंकी संख्या, 2 अंकी संख्या. 2 साठी शेवटचे 2चा मोठा भाऊ 4, 4चा मोठा भाऊ 8. तसंच 3ची मोठी बहीण असणार आहे 9. 3ची मोठी बहीण आहे कोण आहे, 9. 3 काय म्हणते की दिलेल्या संख्येच्या अंकांची बेरीज कोणाच्या पटीत पाहिजे, 3च्या पटीत पाहिजे, असं 3चं म्हणणं आहे. मग 9चं पण म्हणणं सेम आहे. काय की दिलेल्या संख्येच्या अंकांची बेरीज 9च्या पटीत हवी. कोणाच्या पटीत हवी, 9च्या पटीत हवी. राईट. मग दिलेली संख्या कशीही का असे ना. राईट. चला घेऊयात का आपण, माझाच फोन नंबर घेऊ ना परत, माझा फोन नंबर दुसरा एखादा नंबर घेऊयात आपण. ठीक आहे. 927545 40. चाल चेक करा बरं हे सगळे आहेत का 9च्या पट्टीमध्ये. चालतं. 9ला 9 कटला, 2 आणि 7 कटले 9 होतात, 5 आणि 4 कटले 9 होतात. राईट. ठीक आहे. मग आत्ता फक्त उरलाय कोण, 4 उरलेला आहे. समजा ह्या दोघांच्या जागी जर का इथे 2 आणि इथे 1 असता आणि इथे 0च असता तरी कटला असता का रे. 4 आणि 2 व्हायलेत किती, 6. 6 आणि 1 7. परत 9ची बेरीज येते का, नाही. 7 येते म्हणजे भाग कंप्लीट जाणार नाही. कंप्लीट जाणार नाही म्हणजे ह्या अख्ख्या संख्येला सुद्धा भाग जाणार नाही. पण जर का समजा ह्या ठिकाणी असता 1 आणि ह्याही ठिकाणी असता 1, इथे 1 आणि इथे 1, तर आता सांगा बरं भाग गेला असता का. बघा 9 कटलाय, 2 आणि 7 कटलेत, 5 आणि 4 कटलेत, कारण की हे सगळे 9 दिसत आहेत. 2 आणि 1 3, 3 आणि 1 4, 4 आणि 4 8, 8 आणि 1 9. क्या बात आहे. ह्याचे सगळे कटले असते. सगळे कटलेत म्हणजे 9नी कंप्लीट भाग चाललाय. जर का 1 जरी उरला असता, 1 जरी, तरी 9नी भाग गेला नसता असं आपण सांगू शकतो. राईट. चलो 10 काय, 10 साठी शेवटचा अंक काय पाहिजे रे, 0 पाहिजे. तरच कशाने भाग जाणार आहे, 10ने भाग जाणार आहे. ठीक आहे. चालतं. मग चला आता 10 पर्यंतचे झालेत, आपल्याला पुढे पण बघायचे. एकदा चेक करूयात आपण की मला सांगा बरं आता 2 5 2 0 याला 2ने भाग जाईल का, 3ने भाग जाईल का, 4 5 6 7 8 9 आणि 10 ह्या संख्यांनी भाग जाईल का हे मला चेक करायचं. चला 2च्या विभाज्यतेची कसोटी काय मला सांगा. 2च्या विभाज्यतेची कसोटी की शेवटी कोण पाहिजे, 2 4 8 6 0 यापैकी एक जण पाहिजे. तर 0 दिसतोय म्हणजे 2ने भाग जाणार. राईट. 2च्या विभाज्यतेची कसोटी पाहिली ना आपण, एकक स्थानी 2 4 6 8 0 पैकी एक जण पाहिजे. मग इथं दिसतोय मला 0, मग 2नी भाग जाणार. 3च्या विभाज्यतेची कसोटी काय, दिलेल्या संख्येच्या अंकांची बेरीज 3च्या पटीत पाहिजे. 2 आणि 5 7, 7 आणि 2 9, 9 आणि 0 9च,
9ला 3ने भाग जातो का? येस. मग ह्या पूर्ण संख्येला सुद्धा कशाने भाग जाणार आहे? 3ने भाग जाणार आहे. 4 साठी काय आहे रे? शेवटची 2 अंकी संख्या. 4 हा 2चा मोठा भाऊ म्हणलोय आपण. 2 जर का शेवटच्या एका घरावर लक्ष ठेवतंय तर 4 हा मोठा भाऊ असल्यामुळे शेवटच्या 2 घरांवर लक्ष ठेवतो की शेवटचे 2 घरं म्हणजे शेवटची 2 अंकी संख्या ही 4ने विभाजित आहे का? 4ने ह्या 20ला भाग देता येऊ शकतो का? तर तुम्हाला दिसतं येस. 4 पंचे 20. 4ने भाग जातोय म्हणजे ह्या संपूर्ण संख्येला म्हणजे 2520ला 4ने भाग जाणार. 5 साठी काय बघितलं आपण? शेवटी 0 किंवा 5 पाहिजे तर यस 5ने पण भाग जाणार. 6ने भाग जातोय का चेक करायचं का आपण? 6ने भाग जातोय का? 6ने भाग जाण्यासाठी काय लिहिलं एकदा बघा बरं. 6ने भाग जाण्यासाठी काय बघितलंय आपण? 2 आणि 3ने भाग जायला पाहिजे तरच आमचा 6 भाग देऊ शकतो. तर 2नी पण भाग गेलाय 3नी पण भाग गेलाय म्हणजे डोळे झाकून कशाने भाग जाणार आहे? 6ने भाग जाणार आहे. आता कोणाचं चेक करायचं रे? 7चं चेक करूयात. 7चं चेक करताना शेवटी 0 आहे ना, मग त्याची दुप्पट जरी केली त्या शून्याची आणि ह्या 252 मधनं जरी मायनस केलं तर काय घंटा फरक पडणार आहे? काहीच नाही. त्याच्यामुळं फक्त एवढंच बघायचं. तो 0 सोडून द्या ना, संख्या समजा एवढीच आहे तर आता शेवटच्याची दुप्पट करून उर्वरित मधनं मायनस केली असती. तर 2 दुने 4, 25 मधनं जर का 4 निघून गेले तर उरली किती? 21. 7च्या पाड्यामध्ये 21 येतात का? यस. म्हणजे अख्ख्या 7नी ह्या 2520ला 100% भाग दिला असता. काय केला असतं? भाग दिला असता. कन्फर्म भाग दिला असता. चला 8च्या विभाज्यतेची कसोटी काय सांगते? 8ने भाग जाईल का? 2 शेवटच्या एका घरावर फोकस करतो, 4 शेवटच्या 2 घरांवर फोकस करतो, 8 शेवटच्या 3 घरांवर फोकस करतो. राईट. चालतं. मग बघा बरं शेवटची 3 अंकी संख्या कोणती आहे? 520. कशाने भाग देऊन बघायचा आहे? 8ने भाग देऊन बघायचा. 8 सख 48. 52 मधले 48चा हिशोब लागला. उरले किती? 4. 4 वर 0 40. 8ने 40ला भाग जातो. उत्तर येत आहे 5. म्हणजे जर का 520ला भाग दिला असता 8ने तर उत्तर आलं असतं 65, जो की पूर्णांक आहे. कंप्लीट भाग गेलाय. पावणे पॉइंट वगैरे काही उरलेले नाही, सगळे कंप्लीट भाग गेलेला आहे. त्याच्यामुळे 8ने पण ह्या अख्ख्या कशाला 2520ला भाग जातो. 9ने भाग जातो का? यस. आपण जेव्हा 3 साठी ह्या अंकांची बेरीज करून पाहिली तर ती 9 आली होती. मग 9ने पण भाग जाईलच की. 9चं काय म्हणणं आहे? दिलेल्या संख्येच्या अंकांची बेरीज 9च्या पटीत पाहिजे. मग आहे ना, संख्येचे जे अंक आहेत 2 5 2 0 यांची बेरीज 9 येते तर 9ने पण भाग जाणार. 10ने भाग जातोय दिसतंय कारण की शेवटी कोण आहे? 0 आहे. ठीक आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत 11 12 13 14 15 16 17 18 19 पर्यंतच्या विभाज्यतेच्या कसोट्या. तुम्हाला जर का असं वाटत असेल की सर 13 त्याच्यानंतर 17 19 हे तर मूळ संख्या आहेत, प्राईम नंबर्स आहेत, यांच्या विभाज्यतेच्या कसोट्या पडत नसतात, तर बाळांनो तसं नाही, पडतात. उलट प्राईम नंबर्स जर का असतील तर त्यांच्या विभाज्यतेच्या कसोट्या तयार करू शकतात तुम्ही. ते सोपं आहे, ते सगळ्यात सोपं आहे. प्राईम नंबर्सच्या म्हणजे मूळ संख्यांच्या विभाज्यतेच्या कसोट्या ह्या जगातल्या सगळ्यात सोप्या गोष्टी आहेत. ठीक आहे. तर ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूयात. धन्यवाद.